अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण गेल्या 8 दिवसापासून इंग्लिश स्पीकिंग क्लासला सुरुवात केलेली आहे आणि वाक्याचा एक प्रकार आपण शिकलो, त्याला वाक्याचा प्रकार म्हणता येईल, वाक्याचा प्रकार म्हणता येईल किंवा वाक्याचा प्रकार म्हणता येईल किंवा 7 नंबर म्हणता येईल। 7चा अर्थ काय होतो पाहिजे काय, तुम्हाला 7 शिकवलेला आहे। तर हा एक 7 आहे, हा एक वाक्याचा प्रकार आहे। त्याचे अनेक वाक्य तुम्ही लिहिले, वाचले, बोलले। आता या वाक्य प्रकारात तुम्हाला टेस्ट द्यायचे, टेस्ट, आणि त्या टेस्टचे वाक्य मी फळ्यावर लिहिलेले आहे। हे टेस्ट तुम्ही आता उद्या सोमवारपर्यंत लिहून दाखवायचे वर्गामध्ये आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या मोठ्या व्यक्तीला। तर त्या टेस्टमध्ये जो आपण वाक्याचा प्रकार शिकलो तोच आहे, नवीन काहीच नाही बदल आहे त्यामध्ये। फक्त त्या तुम्ही टेस्टमध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 25 मार्काची टेस्ट आहे, 25 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे। सुरुवातीला 12 प्रश्न आहेत, ते मराठीत आहेत आणि त्या मराठी प्रश्नाने तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेट करायचं आहे। मी दुकानदार आहे, दुकानदारचा शब्द वेगळा आहे शॉपकीपर। हे जो शब्द तुम्हाला कठीण वाटते, वेळेत नसेल, विसरले असाल किंवा शोधण्याचं काम नसो, म्हणून मी तो जो शब्द आहे तो त्या कंसामध्ये दिलेला आहे, इंग्लिश शब्द। तुम्हाला हे वाक्य पूर्ण इंग्लिशले आहे। मी दुकानदार आहे, त्याचं ट्रान्सलेट इंग्लिश करायचं आहे। तो दूधवाला आहे, इंग्लिश लिहायचं आहे। आम्ही इंजिनियर्स आहोत, हे इंग्लिश लिहायचं आहे। तो शास्त्रज्ञ आहे, याचा सुद्धा शब्द इंग्लिश दिलेला आहे। ती न्यायाधीश आहे, तू कारकून आहे, कारकूनचा पुन्हा दिलेला आहे। राम पोस्टमन आहे, गीता नर्तिका आहे, नर्तिका म्हणजे डान्सर। तुम्ही खेळीवाले आहात, हॉकर्स, तो प्राध्यापक आहे। हे सगळे वाक्य असे 12 वाक्य आहेत। 2 वाक्य तुम्हाला दाखवतो मी। हे 12 वाक्य तुम्हाला मराठीतून इंग्लिश लिहायचे। आमच्या लक्षात आलं असेल काय म्हणतो, जो शब्द कठीण असेल किंवा तुम्ही सुद्धा लिहून दिला आहे। तुम्हाला कोणाला विचारायचं काम नाही, हे कधीच कुणाकडून पाहून लिहायचं नाही, तुम्हाला विचारायचं नाही। तुम्हाला जे उत्तर असेल ते दिलेलंच आहे, तुम्हाला फक्त वाक्याचा रस्ता पूर्ण करायचे। हे 10 वाक्य आहेत आणि पुढचे वाक्य पाहता, याच्यामध्ये पुन्हा 2 वाक्य आलेले, 12 वाक्य झाले। 12 वाक्य, 12पर्यंत आपलं मराठीत आहे आणि मराठीत तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेट आहे। अगदी सोपं आणि सोप्या पद्धतीने दिलेलं आहे। आणि 13 पासून मग आता हे इंग्रजीमध्ये आहे। उदाहरण दाखवतो म्हणजे आय एम अ टेलर, टेलरला शिल्पी असं मराठीत म्हणतात। तर तुम्हाला हे वाक्य मराठीत लिहायचं, हे इंग्रजीमध्ये आहे, मराठीत लिहायचं आहे। सी इज अ ऑथर, ऑथर म्हणजे लेखिका, ते सुद्धा शब्द लिहून देतात तुम्हाला मराठीत। यू आर डॉक्टर्स, आता डॉक्टर्सला मराठीत वैद्य म्हणतात, परंतु हा शब्द काही परिचित नाही आहे, तर तुम्हाला माहीत असावा म्हणून तो मराठीत दिला। डॉक्टरचा डॉक्टर्स म्हणून चालेल। ही इज अ पॉटर, पॉटर म्हणजे कुंभा, असं शब्द लिहिलेला आहे। म्हणजे हे वाक्य तुम्हाला मराठीत लिहायचं आहे। वी आर लेबर्स, लेबर्स म्हणजे कामगार, हे सुद्धा मराठी वाक्य लिहायचं आहे। दे आर नर्सेस, नर्सेस म्हणजे परिचारिका, हे वाक्य सुद्धा तुम्हाला इंग्रजीत लिहायचं आहे। म्हणजे 13 पासून तर असे 25 पर्यंत 18 आहे। पुढे आपण जाऊ, 13 पासून तर 18 पर्यंत तुम्हाला हे वाक्य सगळे इंग्रजीत लिहायचं, 18 पर्यंत। आणि पुढचा टप्पा 25चा पुढे आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल। 12 पर्यंत मराठीत, 13 पासून इंग्रजीमध्ये। त्याच्यानंतर पुढे अजून आहे पुन्हा 19 पासून तर 25 पर्यंत, म्हणजे 1 ते 12 मराठीत इंग्लिश करायचं आहे। 13 पासून तर 25 पर्यंत वाक्य आहेत, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट मराठीत करायचं आहे। मी ना इज अ स्वीपर, स्वीपरला म्हणतात धड मारणार किंवा धड मारणार। आय एम अ पोएट, पोएटला म्हणतात कवी, हे तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचं, मराठीत त्याचं भाषांतर करायचं। हे वाक्य सगळं मराठीत द्यायचं आहे। गणेश इज अ आर्टिस्ट, आर्टिस्ट म्हणजे कलाकार, म्हणजे गणेश कोण आहे तुम्हाला ते मराठीत द्यायचं। वी आर प्लेयर्स, प्लेयर्स म्हणजे खेळाडू, हे वाक्य तुम्हाला मराठीत द्यायचं आहे। ही इज अ सिंगर, सिंगर म्हणजे काय, हे वाक्य सुद्धा मराठीत द्यायचं आहे। आय एम अ फार्मर, म्हणजे फार्मर म्हणजे शेतकरी, हे वाक्य सुद्धा तुम्हाला मराठीत लिहायचं आहे। आणि सी इज अ सोल्जर, सोल्जर म्हणजे जिथं मराठीत दिलं आहे सैनिक। म्हणजे 12 वाक्य मराठीत ते इंग्रजीत लिहायचे आहे आणि 13 पासून तर 25 पर्यंत वाक्य जे आहे ते इंग्रजीमध्ये मराठी। अशी एक टेस्ट आहे, सर्वांनी बिल पाहून लिहायची। पुन्हा मित्राकडून, मैत्रीकडून, पुन्हा कोणाचंच काही पाहायचं नाही, कोणाला विचारायचं नाही। तुमचं उत्तर याच्यात तुम्हाला दिलेलं आहे कंसामध्ये।
हे टेस्ट 100% लिहायचे आहे आणि 25 गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. आणि हे असेल आता हा प्रकार झाला, हा प्रकार झाला त्याच्यावर टेस्ट आहे. सोमवार नंतर आपला प्रकार बदलणार आहे. आपला 7 नंबरचा 7 नंबर 2 होईल, प्रकार नंबर 2 होईल. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आपोआप आले पाहिजे असं वाटते, किंवा कुठे लिंकची वाट पाहू नये, किंवा मी तुम्हाला पाठवलंच पाहिजे याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त एकदा सबस्क्राईब करा, त्याला पैसे लागत नाही आहे, फुकट होते. ते सबस्क्राईब केल्यानंतर त्यामध्ये बेल येते, बेल आयकॉन, ते घंटी एकदा दाबले, त्याला ऑन केला, मी माझ्यानंतर जे व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलला आपोआप येते. म्हणजे तुम्हाला पुढे लिंक माहिती येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तर आजच्या या दिवसामध्ये तुम्हाला टेस्टची माहिती समजली असेल, ते वाक्य लिहायचे आणि होमवर्क आहे ते टेस्ट सोमवारला तुम्हाला दाखवायचे आहे, आपल्या शिक्षकाकडून तपासून घ्यायचे आहे, आणि आपल्याला किती मार्क मिळाले ते पाहायचे आहे. फक्त कुणाचं न पाहता ते टेस्ट सोडायचे आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपण तेवढंच घेऊया आणि सोमवारनंतर पुन्हा भेटू. थँक्यू.